Okay, welcome back to our next lecture of periodic table. लास्ट लेक्चरला आपण काय डिस्कस केलेलं होतं? इंट्रोडक्शन टू मॉडर्न पिरियडिक टेबल. आता इंट्रोडक्शन टू मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे ऍक्च्युअली आपण हेनरी मोझेलेनं मॉडर्न पिरियडिक टेबल कसा दिला, काय दिला आणि त्यानं कन्सेप्ट काय यूज केले, त्यामध्ये शॉर्टकमिंग काय म्हणजे मेंडेलियस पिरियडिकचे शॉर्टकमिंग आपण काय केले, रिमूव्ह केले आणि आपले नवीन जे काय मॉडर्न पिरियडिक टेबल हेनरी मोझेलेचे होते ते पुट आउट केलेले आहे. टुडे आपण पूर्ण पिरियडिक टेबल वरती फोकस करायचं आहे. आणि जे हेनरीने सांगितलेलं होतं की सेम ग्रुपमध्ये प्रॉपर्टी सेम होतात किंवा लेफ्ट टू राईट प्रॉपर्टी व्हॅरी होतात डिपेंडिंग अपॉन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे आपण नंतर फाइंड केले. डिपेंडिंग अपॉन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅरी होतात ते नंतर फाइंड केलं, पण त्याचं रिलेशन कसं आहे हे आपण आता आज काय करायचं आहे तर डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. त्यात सगळ्यात पहिला बोहर्स अँड बरी थिअरी ऑफ इलेक्ट्रॉन फिलिंग आहे. नाउ व्हॉट इज दिस बोहर्स अँड बरी थिअरी ऑफ इलेक्ट्रॉन फिलिंग? तर बोहर आणि बरीनं एक रिलेशन सांगितलं. कशाबद्दल रिलेशन सांगितलं की एखाद्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. बोहर्स आणि बरीनं एक रिलेशन सांगितलं की एखाद्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात आणि ते भरताना फील होताना कसे फील होणार आहेत. आणि एक लक्षात घ्या की जेव्हा एखाद्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स फील होतात आणि जर ती शेल आउटर मोस्ट शेल असेल तर त्यामध्ये मॅक्सिमम 8च इलेक्ट्रॉन बसू शकतात. 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन बसू शकत नाही. समजते का मी काय सांगितलं? मी तुम्हाला सांगितलं की जर एखादी शेल बाहेरची शेल आहे तर त्यामध्ये 8च इलेक्ट्रॉन बसणार आहेत. त्याची कितीही कॅपॅसिटी असत का नाही, जर ती बाहेरची शेल म्हणून ऍक्ट करते तर त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये 8च इलेक्ट्रॉन बसणार आहेत. का, कसं, का नाही हे आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम 11वीच्या टॉपिक मध्ये डिस्कस करायचं आहे, ज्यामध्ये ऑफबॉस प्रिन्सिपल, हंट्स मल्टिप्लिसिटी रूल आणि पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आहे. त्यावेळी तुमचे जे क्वेश्चन्स आहेत की का 8च बसतात ते पण रिमूव्ह होईल. ठीक आहे. तर आता बोहर्स आणि बरीच्या कन्सेप्ट प्रमाणे आपण थोडं डिस्कस करूया की काय काय असते. नॉर्मली आपण काय म्हणतो, नॉर्मली आपली शेल आहे, आपलं म्हणजे आपलं ऍटम जे आहे ते सेंटरला काय आहे तर न्यूक्लियस. न्यूक्लियस पासून पहिली शेल, न्यूक्लियस पासून दुसरी शेल, न्यूक्लियस पासून तिसरी शेल, न्यूक्लियस पासून चौथी शेल, न्यूक्लियस पासून पाचवी शेल, न्यूक्लियस पासून 6वी शेल आणि न्यूक्लियस पासून 7वी शेल. तुम्ही 7च शेल का ड्रॉ केला जर मला असा प्रश्न विचारला तर त्याचा रिझन आहे बाळांनो, कारण आपल्या पिरियड मध्ये 7 पिरियड्स आहेत. मग तुम्ही म्हणाल 7 पिरियड आणि 7 शेलचा रिलेशन आहे, रिलेशन आहे. 7 पिरियड आणि 7 शेलचा रिलेशन आहे. आता कसं आहे काय आहे ते बघूया. ठीक आहे. आता जसं मी सांगितलं ही पहिली शेल आहे तर ह्याला फर्स्ट शेल, ही सेकंड शेल, ही थर्ड शेल, ही फोर्थ शेल, ही फिफ्थ शेल, ही सिक्स्थ शेल आणि ही 7th शेल. हे 7 शेल्स आहेत. ठीक आहे. ओके फाईन. आता ह्या शेलला लेटर्स डेझिग्नेट केलेलं कोणी? बोहरनं. पहिली शेल म्हणजे कोणती शेल? के. दुसरी शेल म्हणजे कोणती शेल? एल. तिसरी शेल म्हणजे कोणती शेल? एम. चौथी शेल म्हणजे कोणती शेल? एन. ओ, पी आणि क्यू. ठीक आहे. सो हे रिप्रेझेंटेशन होते बोहरचे. आता बोहर आणि बरीने एक रिलेशन सांगितला की जी काही शेल नंबर आहे त्यावरनं आपण डिफाईन करू शकतात की त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. तर मी पहिला म्हणते की शेल म्हणजे कोणती शेल आहे? के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू अशी शेल. ठीक आहे. त्या शेलमध्ये त्याचा शेलचा नंबर, शेल नंबर आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स होल्ड किंवा कॅपॅसिटी ऑफ दॅट शेल टू होल्ड इलेक्ट्रॉन्स. कॅपॅसिटी ऑफ दॅट शेल टू होल्ड इलेक्ट्रॉन्स. काय होल्ड करण्याची? इलेक्ट्रॉन होल्ड करण्याची कॅपॅसिटी किती आहे. तर ऍक्च्युअली त्यांनी एक फॉर्म्युला दिला की कॅपॅसिटी टू होल्ड इलेक्ट्रॉन इज गिवन बाय 2n². म्हणजे ती जी शेल नंबर आहे, त्या शेल नंबरला टाकून 2n², एनच्या इथं शेल नंबर टाकायचा आणि त्यामध्ये तुम्हाला समजतील की त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. आता आपल्याकडे कोणते कोणते शेल्स असतात? पहिली शेल के, दुसरी शेल एल, तिसरी शेल एम, चौथी शेल एन, पाचवी शेल ओ, पी आणि इथं काय आहे तर क्यू. सो पहिली शेल नंबर काय? 1, दुसरी शेल नंबर 2, तिसरी शेल नंबर 3, चौथी शेल नंबर 4, पाचवी शेल नंबर 5, सहावी शेल नंबर 6, सातवी शेल नंबर 7. ठीक आहे. मग ठीक आहे, पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार आहेत तर 2 × n² च्या फॉर्म्युला प्रमाणे 2 × 1 चा स्क्वेअर. 2 × 1 चा स्क्वेअर काय असणार आहे? 2.
आता दुसऱ्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार आहेत तर 2 × 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, 4 2 चा काय येणार आहे 8. सो इथं किती इलेक्ट्रॉन्स बसणार आहेत 8. ठीक आहे. आता तिसरी शेल 2 × 3 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, 9 2 चा काय येणार आहे तर 18. मग 2 × काय येणार आहे तर 2 × 4 चा स्क्वेअर, 4 4 चा काय येणार आहे 16, 16 2 चा काय येणार आहे तर 32. 2 × 5 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25, 25 2 चा 50, म्हणजे त्या शेलची कपॅसिटी 50 इलेक्ट्रॉनची आहे. पहिल्या शेलची कपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात 8. तिसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात 18. चौथ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात 32. पाचव्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात 50 बसू शकतात. बसतीलच, म्हणजे जेव्हा फिलिंग होते त्यावेळी पहिला 18 भरल्याशिवाय पुढचे भरणार नाही असं नसतंय. ठीक आहे. मग सहावी शेल आहे, सहावी शेल 2 × 6 चा स्क्वेअर, 6 6 36, 36 2 72. मग 2 × काय येणार आहे तर 7 चा स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर 49, 49 2 चा काय येणार आहे तर 98. So this was according to Bohr's and Bury's theory of electron filling capacity किंवा इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी. एखादी शेल किती इलेक्ट्रॉन होल्ड करू शकते ह्या बोहर्स आणि बरीच्या थेअरी प्रमाणे. फॉर्म्युला काय होता तर 2n² आणि n म्हणजे काय होता तर n म्हणजे शेल नंबर होता. n म्हणजे काय होता तर शेल नंबर. ठीक आहे. आता ह्यामध्ये फिलिंग कसं होतं हे बघूया. ठीक आहे. ठीक आहे. आता हायड्रोजन घेऊया. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय असतंय 1. त्यानंतर ना हेलियम घेतला, हेलियमचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 2. त्यानंतर ना नेक्स्ट काय आहे तर लिथियम, बेरिलियम. लिथियमचा ॲटॉमिक नंबर काय असते 3, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर काय असते 4. बोरॉन ॲटॉमिक नंबर काय असते 5. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती असते 5. त्यानंतर ना बोरॉन नंतर ना नेक्स्ट, सॉरी मी बोरॉन जरा इथं आयलीवर काढायला पाहिजे होतं कारण स्पेस असते डी ब्लॉकची ना. ठीक आहे. इथं कन्सिडर करूया बोरॉन, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर काय असते 5. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय असणार आहे 7. आता नायट्रोजन नंतर ना ऑक्सिजन, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर काय असते 8. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय असते 9 आणि निऑनचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 10. निऑनचा ॲटॉमिक नंबर काय असते, निऑनचा ॲटॉमिक नंबर काय असते 10. ठीक आहे. आता नेक्स्ट निऑन नंतर ना नेक्स्ट कोण असते तर निऑन नंतर ना सोडियम, सोडियम, सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय असते 11. त्यानंतर ना मॅग्नेशियम, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12. नेक्स्ट ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर काय असते 13. त्यानंतर ना जर सिलिकॉन, सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 14. त्यानंतर ना फॉस्फरस, फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर काय असते 15. त्यानंतर ना सल्फर, सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आणि अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 18. अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 18. आता जेव्हा इथं फिलिंग होणार आहे, एखाद्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स फिल व्हायला स्टार्ट होणार, त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. See, placement of electron in every shell or arrangement of electron in every shell is shown by electronic configuration. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रमाणे जर आपण दाखवतोय तर कसं दाखवतोय बघा. इथं बघा, हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन आहे आणि पहिल्या शेल, हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन आहे, पहिल्या शेलची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे 2. त्यामुळे 2 इलेक्ट्रॉनची कपॅसिटी आहे तर पहिल्या शेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन बसणार, 2च इलेक्ट्रॉन बसणार, त्यामुळे 2च एलिमेंट आपण तिथं प्लेस करू शकतो पहिल्या शेलचे असं म्हणू शकतो. सो हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे तर पहिल्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे त्यामुळे पहिल्या शेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन. आता बोहर्स आणि बरीच्या कन्सेप्टनं तर पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात 2, म्हणजे पहिली शेल फेल झाली. आता जर मी लिथियम जर कन्सिडर केला, लिथियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 3. लिथियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे 3. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे म्हणजे पहिले 2 इलेक्ट्रॉन पहिल्या शेलमध्ये, 3 इलेक्ट्रॉन आहेत रे पण 2 इलेक्ट्रॉन्स पहिल्या शेलमध्ये आणि नेक्स्ट इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेलमध्ये 2 1. तसं बेरिलियमचं पण पहिल्या शेलमध्ये 2 आणि बाहेरच्या शेलमध्ये 2. हे ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असते. जे ॲटॉमिक नंबर आहे, ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, हे आपण डिस्कस केलेलं आहे. ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट व्हॉट, नंबर ऑफ व्हॉट इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे.
नेक्स्ट काय आहे बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 म्हणजे 2 कॉमा काय येणार आहे तर 3. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 म्हणजे 2 कॉमा काय येणार आहे तर 4. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर म्हणजे 2 कॉमा काय येणार आहे तर 5. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 म्हणजे 2,6 म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2. मग 8 - 2 राहिले किती 6 म्हणून 6 लिहिले. फ्लोरीनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती असणार आहे 2,7. निऑनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती असणार आहे 2,8. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे तर सोडियम आहे. सोडियम कोण आहे सोडियम. आता सोडियम हे बघा मी तुम्हाला काय म्हटलं ठीक आहे बोहर्स आणि बरीच्या कन्सेप्ट मध्ये ठीक आहे की दुसरी शेल आहे दुसऱ्या शेलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे तर 8. म्हणजे आता 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेलमध्ये बसू शकत नाही. म्हणजे आता नेक्स्ट इलेक्ट्रॉन एंटर करताना थर्ड शेल मध्ये एंटर करणार आहे इन केस ऑफ सोडियम. इन केस ऑफ सोडियम इथं बघा ओ सॉरी आय हॅव टू टेक फर्दर. सोडियम आहे ना हा पहिल्या शेलमध्ये 2 दुसऱ्या शेलमध्ये 8 तिसऱ्या शेलमध्ये 1 2,8,1. त्यानंतर मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर 12 आहे म्हणजे 2,8, काय असणार आहे तर 2. कारण पहिल्या शेलमध्ये 2 दुसऱ्या शेलमध्ये 8 आणि तिसऱ्या शेलमध्ये 2. कारण 2 + 8 10. ॲटॉमिक नंबर 12 आहे. 12 इलेक्ट्रॉन्स आहेत. 12 मधले 10 गेले राहिले किती 2. सिमिलरली ॲल्युमिनियमचे पण सेम केस असणार आहे. 2,8, काय असणार आहे तर 3. तसा सिलिकॉन पहिल्या 2 शेलमध्ये 2, 8, 10 आणि राहिलेले 4 बाहेरच्या शेलमध्ये. फॉस्फरसचं पण सेम केस असणार आहे. 2,8, काय असणार आहे 5. त्यानंतर सल्फरचं पण सेम केस असणार आहे. 2,8, काय असणार आहे तर 6. 16 ॲटॉमिक नंबर आहे. 16 इलेक्ट्रॉन्स आहेत. 16 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2 दुसऱ्या शेलमध्ये 8. किती झाले पहिल्या शेलमध्ये 2 दुसऱ्या शेलमध्ये 8 10 झाले. राहिले 6 मग ते 6 बाहेरच्या शेलमध्ये. परत ठीक आहे 17 2,8,7 आणि 18 आहे तर 2,8, काय आहे तर 8. आता हे 8 ही थर्ड शेल भरतीये 8. पण थर्ड शेलची कॅपॅसिटी किती आहे रे. थर्ड शेलची कॅपॅसिटी 18 आहे. मग थर्ड शेलची कॅपॅसिटी 18 आहे म्हणून 18 इलेक्ट्रॉन्स भरणार नाहीत. मी तुम्हाला काय म्हटलं जर एखादी शेल बाहेरची शेल म्हणून ऍक्ट होतीये तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट असायला पाहिजे. ऑक्टेट म्हणजे किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत 8. 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन त्याच्या शेलमध्ये जर तो बाहेरचा बिहेव करतोय तर नाही होणार. जर तो बाहेरचा बिहेव करतोय तर नाही होणार. जर तो बाहेरचा बिहेव करतोय तर नाही होणार. म्हणजे आता पुढचा जो काही एलिमेंट असेल तो नेक्स्ट शेल मध्ये भरणार. आता पुढचा जो काही एलिमेंट आहे तो नेक्स्ट शेल मध्ये भरणार. मग पुढचा नेक्स्ट एलिमेंट कोण असतं हा आर्गॉन. आर्गॉन नंतर नेक्स्ट असतं पोटॅशियम. आर्गॉन नंतर नेक्स्ट कोण असतं तर पोटॅशियम. पोटॅशियम नंतर कोण असतं कॅल्शियम. कॅल्शियम नंतर स्कॅन्डियम. स्कॅन्डियम टू काय असतं तर झिंक. मग पुढे एलिमेंट्स. मग पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर काय असतं 19 आणि कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20. मग इथं फिलिंग होताना कसं फिलिंग होतंय इथं फिलिंग होताना कसं फिलिंग होतंय पोटॅशियम 2,8,8,1 कसं फिलिंग होतंय 2,8,8,1 म्हणजे जो काही इलेक्ट्रॉन होता 2, 8, 8 18 झाले. 19वा इलेक्ट्रॉन बाहेरच्या नेक्स्ट शेल मध्ये आला. कशा शेल मध्ये आला नेक्स्ट शेल मध्ये. सिमिलरली कॅल्शियमचं पण काय असणार आहे 2,8,8,2. ठीक आहे. स्कॅन्डियम वगैरे हे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. त्याचं फिलिंग मी नंतर तुम्हाला सांगते कसं होतंय काय होतंय. पण हे लक्षात घ्या हे बोहर्स आणि बरी प्रमाणे तुम्हाला काहीतरी एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍज अ अरेंजमेंट दिसते. आता तसं बघितलं तर हे बघा हा जर बघितला हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम जर बघितला हा पूर्ण तर हा सिंगल एकाच ग्रुपमध्ये असतात. आता जर हे एकाच ग्रुपमध्ये आहेत तर ह्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे ह्यामध्ये एका ग्रुपमध्ये तर ह्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे सांगा. सिमिलॅरिटी आहे बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स किती आहेत 1. बाहेरच्या शेल मधला इलेक्ट्रॉन किती आहे 1. बाहेरच्या शेल मधला इलेक्ट्रॉन किती आहे 1. बाहेरच्या शेल मधला इलेक्ट्रॉन किती आहे 1. बाहेरच्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत 1. मग बाहेरच्या शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहेत त्या सेम ग्रुपमध्ये हा म्हणजे सेम ग्रुपच्या बाहेरच्या शेलमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय आहेत सेम. बरं तुम्हाला आठवते की नाही आठवते आय डोंट नो. पण मी तुम्हाला असं सांगते ऐकून घ्या स्पष्ट माझे वर्ड्स. मी तुम्हाला असं सांगते की बाहेरच्या शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील तेच इलेक्ट्रॉन लूज गेन किंवा शेअर होऊ शकतात. आणि एखादा एलिमेंट किती इलेक्ट्रॉन लूज गेन शेअर करतो त्यावरनं त्याचे केमिकल प्रॉपर्टीज डिपेंड राहतात.
जर बाहेरच्या शेलमध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्याची देण्याची किंवा घेण्याची किंवा शेअर करण्याची क्षमता काय असणार आहे? सेम. आणि जर देण्या घेण्यानी शेअर करण्याची क्षमता सेम असेल तर कंबायनिंग कपॅसिटी सेम. कंबायनिंग कपॅसिटी सेम म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज सेम. कंबायनिंग कपॅसिटी सेम म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज सेम. हेच पिरियॉडिक टेबल मध्ये नंतर रिलेशन दिसलं की हेनरी मॉझलेनं मॉडर्न पिरियॉडिक टेबल वगैरे प्लेस केलं नंतर, ठीक आहे. पण IUPAC ने जेव्हा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या प्रमाणे एलिमेंट्स अरेंज केले तर त्यावेळी हे दिसलं की केमिकल प्रॉपर्टीज का सेम येत होते एखाद्या ग्रुपचे, तर त्याच्या बाहेरच्या शेल मधले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होते? सेम. त्यामुळे देण्या घेण्या शेअर करण्याची क्षमता काय होती? सेम. म्हणजे कंबायनिंग कपॅसिटी काय होती? सेम. आणि कंबायनिंग कपॅसिटी सेम होती म्हणून त्या ग्रुप मधल्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम होत्या. त्या ग्रुप मधल्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज काय होत्या? तर सेम. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. सिमिलरली तुम्ही सेकंड ग्रुप जरी बघितला, काय बघितला तुम्ही? सेकंड ग्रुप म्हणजे हा सेकंड ग्रुपच आहे ऍक्च्युअली. हा जर तुम्ही सेकंड ग्रुप जरी बघितला तर ह्या सेकंड ग्रुप मध्ये बघा की त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. ह्या स्कॅन्डियमला कट्ट्यावरती बसवा, हा काय त्या ग्रुप मधला नाहीये, पुढचा आहे. किंवा झिंक, पण हा ऍक्च्युअली झिंक जो आहे ना, हे खूपच मोठे लेक्चर झालं. ऍक्च्युअली झिंक जो आहे ना तो पण डी ब्लॉक मधला आहे. हे बघा, आता ह्याच्या केसमध्ये परत तुम्ही जर बघितला तर तुमच्या लक्षात असं येईल बाळांनो की ह्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, ह्याच्या बाहेरच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, ह्याच्या बाहेरच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे सेम ग्रुप असेल तर बाहेरच्या शेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय आले? सेम. सेम शेल्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आले, देण्याची क्षमता सेम, कंबायनिंग कपॅसिटी सेम, केमिकल प्रॉपर्टीज सेम. हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि काय म्हणतात केमिकल प्रॉपर्टीजचं रिलेशन आहे. ठीक आहे. सेम बोरॉनच्या फॅमिलीमध्ये पण बघा, आता बोरॉनच्या फॅमिलीमध्ये पण आपण सेमच लॉजिक बघणार आहे. काय लॉजिक बघणार आहे? बघा, ह्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 3. कार्बनच्या फॅमिलीमध्ये बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4 आहेत. नायट्रोजनच्या फॅमिलीमध्ये पण सेम. कंबायनिंग कपॅसिटी जर बघितली, बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? तर 5. ऑक्सिजनच्या पण फॅमिलीमध्ये बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? तर 6. फ्लोरीनच्या बाहेरच्या शेलमध्ये म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन जे काही एलिमेंट असतील त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये किती असणार आहेत? तर 7. आणि इनर्ट गॅसेस एक्सेप्ट हेलियम, हेलियमला सोडून बाकी जे काही इनर्ट गॅसेस होते त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स होते? तर 8. तर आपल्याला असं दिसलं की दर ग्रुप मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्याच्या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्स काय असतात? सेम. बाहेरचे इलेक्ट्रॉन सेम असतात, त्यामुळे लॉस गेन शेअर करण्याची कपॅसिटी सेम, लॉस गेन शेअर करण्याची कपॅसिटी सेम म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज सेम. समजतंय हे सांग आपण? आणि हे तुम्ही सोप्या भाषेत काय म्हणून शिकलाय? व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी म्हणजे ॲबिलिटी टू लूज गेन शेअर किंवा केमिकल कंबायनिंग कपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू फॉर्म अ केमिकल बॉन्ड इज कॉल्ड एज इट्स व्हॅलेन्सी. समजतंय मी काय सांगितलं? बोहर्स आणि बरीची कन्सेप्ट समजली? हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे आपण ह्या वर्णच आता थोडे लॉजिक्स आपण पिरियॉडिक टेबल मध्ये पण काय करणार आहे? तर यूज करणार आहे. जे काही मी आता सांगितलं ठीक आहे, पण ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटच्या केसमध्ये वेगळं होतं. आता ते काय वेगळं होतंय, कसं वेगळं होतंय, का वेगळं होतंय हे डिस्कस करायचंय. ओके, ठीक आहे. सो दिस इज युअर पिरियॉडिक टेबल. आणि हा लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे. मी त्यावेळी लास्ट लेक्चरलाही सांगितलं की मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा इनकम्प्लीट होता कारण त्यामध्ये खूप सारे एलिमेंट्सचे नावं माहीत नव्हती. तर त्यामध्ये त्यानं हेनरी मोझेलेनं एम्प्टी स्पेसेस ठेवलेले की फ्युचरमध्ये तो एलिमेंट्स मिळतील. किंवा आत्ताही खूप साऱ्या बुक्स मध्ये असं दिलेलं आहे की 7th पिरियड इनकम्प्लीट आहे म्हणून. पण नो, लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आला त्यामध्ये 118 एलिमेंट्स टोटली प्लेस्ड आहेत, प्रॉपरली प्लेस्ड आहेत. आणि तो कम्प्लीट पिरियॉडिक टेबल आहे. काय आहे तो? कम्प्लीट पिरियॉडिक टेबल. सो सी, दिस इज युअर पिरियॉडिक टेबल अँड दिस पिरियॉडिक टेबल कन्सिस्ट ऑफ 7 पिरियड्स. किती पिरियड्स आहेत त्यामध्ये? किती पिरियड्स आहेत त्यामध्ये? 7 पिरियड्स. आता 7 पिरियड कसं? हे बघा, हा हायड्रोजनचा फर्स्ट पिरियड, लिथियमचा सेकंड पिरियड, सोडियमचा थर्ड पिरियड, पोटॅशियमचा 4th पिरियड, रुबिडियमचा 5th पिरियड, सीझियमचा 6th पिरियड आणि फ्रँकियमचा 7th पिरियड. ठीक आहे.
आता फर्स्ट पिरियड मध्ये किती एलिमेंट्स आहेत? फर्स्ट पिरियड मध्ये आपल्याकडे 2च एलिमेंट आहेत. फर्स्ट पिरियड कन्सिस्ट ऑफ 2 एलिमेंट्स and it is said to be shortest period. फर्स्ट पिरियड मध्ये 2च एलिमेंट आहेत म्हणून त्याला कसला पिरियड म्हणतो तर आपण शॉर्टेस्ट पिरियड म्हणतो. आणि बोहर्स आणि बरीच्या कन्सेप्ट प्रमाणे आपण काय म्हणतो, पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 2. पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 2. मग ते 2 इलेक्ट्रॉन कसे बसले? हायड्रोजनच्या शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन बसला आणि हेलियमचा अटॉमिक नंबर 2 होता म्हणून हेलियमच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन? पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसले? 2. म्हणजे इथे लॉजिक आहे बघा, शेल नंबर इज इक्वल्स टू पिरियड नंबर असते. शेल नंबर इज इक्वल्स टू काय असते? पिरियड नंबर. आता मी काय म्हटलं, शेल नंबर इज इक्वल्स टू काय म्हटलं? पिरियड नंबर. आता शेल नंबर इज इक्वल्स टू पिरियड नंबरचा लॉजिक काय आहे? जर पहिला पिरियड आहे म्हणजे पहिली शेल फिल होणार आहे, जर दुसरा पिरियड आहे तर दुसरी शेल फिल होणार आहे, जर तिसरा पिरियड आहे तर तिसरी शेल फिल होणार आहे आणि जर चौथा पिरियड आहे तर चौथी शेल फिल होणार आहे. हे आपण बघितलं आत्ताच बघितलं हे आपण, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे खूप इम्पॉर्टंट आहे जे आपण बघतोय. पहिली पिरियड आहे, पहिला शेल भरला. दुसरी पिरियड आहे, दुसरी शेल भरते का? 1 2 3 4 5 6 7 8 दुसरी शेल आहे. कोणती शेल आहे? दुसरी. मग तिसरा पिरियड आहे बघा, हा फर्स्ट पिरियड आहे, हा सेकंड पिरियड आहे आणि हा काय आहे तर थर्ड पिरियड आहे. कन्सिडर करा, हा फर्स्ट पिरियड आहे, हा सॉरी हा सेकंड पिरियड आहे, हा थर्ड पिरियड आहे आणि हा फोर्थ पिरियड आहे. हा फोर्थ पिरियड आहे. पहिली शेल आहे एकच, पहिल्या पिरियड मध्ये पहिली शेल भरते, पहिल्या पिरियड मध्ये पहिली शेल भरते. मग पहिल्या पिरियड मध्ये फर्स्ट शेल. शेल नंबर इज इक्वल्स टू पिरियड नंबर म्हणजे काय तर म्हणजे फर्स्ट पिरियड असेल तर पहिली शेल भरणार आहे, सेकंड पिरियड मध्ये सेकंड शेल भरत जाते, थर्ड पिरियड मध्ये थर्ड शेल भरत जाते, फोर्थ पिरियड मध्ये फोर्थ शेल भरत जाणार आहे, फिफ्थ पिरियड मध्ये फिफ्थ शेल भरत जाणार आहे, सिक्स्थ पिरियड मध्ये सिक्स्थ शेल भरत जाणार आहे, सेव्हन्थ पिरियड मध्ये सेव्हन्थ शेल भरत जाणार आहे. पण जेव्हा तुम्ही फोर्थ पिरियड, फिफ्थ पिरियड, सिक्स्थ पिरियड आणि सेव्हन्थ पिरियड म्हणताय त्यामध्ये थोडेसे चेंजेस येतात, कारण तिथं ट्रान्झिशन एलिमेंट्स फोर्थ पिरियडला ट्रान्झिशन एलिमेंट्स भरायला चालू होतात आणि फिफ्थ पिरियडला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स भरायला, सॉरी सिक्स्थ पिरियडला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स भरायला स्टार्ट होतात. ठीक आहे, फाईन. सो परत आपल्या पॉइंट कडे जाऊया. सो मी तुम्हाला काय म्हटलं, फर्स्ट पिरियड मध्ये किती एलिमेंट्स असणार आहेत? 2. शॉर्टेस्ट पिरियड असणार आहे आणि मी म्हटलं शेल नंबर इज इक्वल्स टू पिरियड नंबर असते. आता सेकंड आणि थर्ड पिरियड जर तुम्ही बघितला, सेकंड आणि थर्ड पिरियड जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये 8 एलिमेंट्स इच, म्हणजे दर पिरियड मध्ये 8 एलिमेंट्स आहेत. दर पिरियड मध्ये 8 एलिमेंट्स आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 सेकंड पिरियड मध्ये. थर्ड पिरियड मध्ये 1 2 3 4 5 6 7 8. Every period contains how many elements? Second and third period 8 elements each. And that's why they are called as short periods. कसली पिरियड आहेत? शॉर्ट पिरियड्स. आता परत जर सेकंड पिरियड आहे तर सेकंड शेल भरते, जर सेकंड पिरियड आहे तर सेकंड शेल भरते, जर सेकंड पिरियड आहे तर सेकंड शेल भरते, जर थर्ड पिरियड आहे तर थर्ड शेल भरणार आहे. म्हणजे इथं थर्ड शेल भरायला लागणार आहे. फॉर एक्झाम्पल सोडियमचं काय येणार आहे? 2,8,1, मॅग्नेशियम 2,8,2, ॲल्युमिनियम 2,8,3, सिलिकॉन 2,8,4, फॉस्फरस 2,8,5, सल्फर 2,8,6, क्लोरीन 2,8,7 आणि आर्गॉन 2,8,8. ठीक आहे. आता हा जो फोर्थ आणि फिफ्थ पिरियड आहे, इथं बघा, हा फोर्थ पिरियड आणि हा फिफ्थ पिरियड आहे. ह्यामध्ये हे जे ग्रुप 3 टू ग्रुप 12 दिसत आहेत ना, हे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, मधले आहेत ते. हे मधले आहेत ना, स्कॅन्डियम, हे येल्लो पार्ट जो आहे ना, हे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत बाळांनो. सो हे स्कॅन्डियम टू झिंक, याला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. ठीक आहे. हे फोर्थ पिरियड मध्ये कसं आहे तर ट्रान्झिशन एलिमेंट्स मधले 10 एलिमेंट आहेत आणि त्या ह्याच्यामधले एस ब्लॉक, अजून आपण ब्लॉक वाईज बघितलं नाही पण ठीक आहे, इथं 2 आहेत, इथं 10 आहेत आणि इथं 6 आहेत. सेम केस आहे फोर्थ आणि फिफ्थ पिरियड मध्ये. म्हणजे जर मी फोर्थ पिरियड कन्सिडर केला,
Fourth and fifth period consist how many elements? 18 elements each, and they are called as long periods. पण ह्या 18 एलिमेंट्स इच मध्ये 10 एलिमेंट्स जे आहेत ते कोणाचे आहेत तर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ह्या 18 एलिमेंट्स मध्ये 10 एलिमेंट्स कोणते आहेत तर ट्रान्झिशन एलिमेंट्स. 10 एलिमेंट्स कोणते आहेत तर ट्रान्झिशन एलिमेंट्स. 10 एलिमेंट कोणते आहेत तर ट्रान्झिशन एलिमेंट्स. 10 एलिमेंट कोणते आहेत तर ट्रान्झिशन एलिमेंट्स. फोर्थ आणि फिफ्थ पिरियडचं झालं. नेक्स्ट जर मी डिस्कस केलं सिक्स्थ आणि कोणते पिरियड तर सेव्हन्थ पिरियड, तर सिक्स्थ आणि सेव्हन्थ पिरियड मध्ये 32 एलिमेंट्स इच असतात. आणि जर 32 एलिमेंट्स इच आहेत तर कसे आहेत ते तर त्या ह्याच्यामधले म्हणजे ते 18 असे एस मधले, डी मधले 10 आणि पी मधले. आणि हे लॅन्थनमचे पुढचे जे 14 एलिमेंट्स आहेत, सीरियम टू कोण आहेत तर लुथेटियम, हे 14 एलिमेंट्स होतात. सीरियम टू लुथेटियम बिलॉंग्स टू सिक्स्थ पिरियड अँड थोरियम टू लॉरेन्शियम, थोरियम टू लॉरेन्शियम बिलॉंग्स टू सेव्हन्थ पिरियड. इथं लॅन्थनॉइड्स अँड ऍक्टिनॉइड्स कोण आहेत? लॅन्थोनॉइड्स आणि काय आहेत तर ऍक्टिनॉइड्स. इथं बघा, इथं दिसतंय का नंबर? हा 57 टू 71. ऍक्च्युली 57 इथंच असतं लॅन्थनम. ऍक्टिनियम 89 इथंच असतं, पण त्याच्या पुढचे 58 सीरियम टू लुथेटियम 71 आणि थोरियम 90 टू लॉरेन्शियम 103 हे ऍट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल असतात. बट दे बोथ सी फॉर सिक्स्थ पिरियड लॅन्थनॉइड्स बिलॉंग्स 14 लॅन्थनॉइड्स. सिक्स्थ पिरियड मध्ये 14 लॅन्थनॉइड्स आहेत आणि सेव्हन्थ पिरियड मध्ये 14 ऍक्टिनॉइड्स आहेत. मग असे मिळून टोटल किती एलिमेंट्स आहेत तर 32 एलिमेंट्स आहेत. टोटल किती एलिमेंट्स आहेत? 32 एलिमेंट्स आहेत. सो 32 एलिमेंट्स इच. पहिला असं म्हणायचं होतं की ते इनकम्प्लीट आहे, हे आहे ते नाही. आता काय नाही, इनकम्प्लीट काय नाही, पूर्ण पिरियडिक टेबल तुमचं कम्प्लीट आहे. 118 एलिमेंट्स माहित आहेत आपल्याला आणि त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज पण माहित आहेत. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, सांगते मी तुम्हाला पुढे काय काय असेल ते. सो एक लक्षात घ्या की तुमचा पिरियड जे काय आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझं सिक्स्थ पिरियड आहे तर 6वी शेल भरती आहे, पण त्यामध्ये थोडेसे चेंजेस येतात कारण त्यामध्ये ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. कोणते एलिमेंट्स आहेत? ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन. त्यामध्ये फिलिंग कसं होतं हे मी नंतर सांगते तुम्हाला, आता नाही. आता फक्त त्या पिरियड्स बद्दल समजून घ्या. समजते मी पिरियड्स बद्दल काय काय सांगितलं? ठीक. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपण काय डिस्कस करायचं आहे तर ग्रुप्स बद्दल डिस्कस करायचंय. माझी स्क्रीन आहे इथं म्हणून मी 10 वेळा इथं बघतेय, मला समजायला पाहिजे की मी कशी दिसतेय, म्हणजे तुम्हाला ही स्क्रीन कशी दिसते. ओके. सो आता नेक्स्ट, जसं हॉरिझॉन्टल रोजला आपण पिरियड्स म्हणतो तसे व्हर्टिकल कॉलम्सला आपण काय म्हणतो? व्हर्टिकल कॉलम्सला ग्रुप म्हणतो. व्हर्टिकल कॉलम्सला आपण काय म्हणतो तर ग्रुप्स. आता ऍक्च्युली हेनरी मोझेलने जेव्हा नंबरिंग दिलं तेव्हा रोमन 1, रोमन 2, रोमन 3, रोमन 4, ए बी असं दिलेलं. रोमन 1A, रोमन 2A, 1A, 2A, 3A, 4A, 5A, 6A, 7A आणि मग 1A, 1B, 2B, 3B, 4B, 5B. आता आपण तसं काय नाही करत. आता अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर्स. कसले नॉमेनक्लेचर्स? IUPAC नॉमेनक्लेचरनं ग्रुप्सना डायरेक्टली नंबरिंग केलं. हा पहिला ग्रुप आहे, हा दुसरा ग्रुप आहे, हा तिसरा ग्रुप आहे, हा चौथा ग्रुप आहे, हा 5वा ग्रुप आहे, हा 6वा ग्रुप आहे, हा 7वा ग्रुप आहे, हा 8वा ग्रुप आहे, हा 9वा ग्रुप आहे, हा 10वा ग्रुप आहे, हा 11वा ग्रुप आहे, हा 12वा ग्रुप आहे, हा 13वा ग्रुप आहे, हा 14वा ग्रुप आहे, हा 15वा ग्रुप आहे, हा 16वा ग्रुप आहे, हा 17वा ग्रुप आहे आणि 18वा ग्रुप. दर ग्रुप, every group has been arranged in a vertical column. दर ग्रुपला आपण व्हर्टिकल कॉलम्स मध्ये काय करतो तर अरेंज करतो. आणि अजून एक सांगितलं मी तुम्हाला, व्हर्टिकल कॉलम्स मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असतात तर सेम. बाहेरच्या शेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असतात सेम. मग बाहेरच्या शेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम असतात, त्यामुळे इलेक्ट्रॉन लॉस गेन शेअर करण्याची कपॅसिटी सेम, त्यामुळे केमिकल प्रॉपर्टी सेम. त्यामुळे ग्रुपची केमिकल प्रॉपर्टी सेम. समजतंय? ठीक आहे. आता इथं बघा काय ऍक्च्युली आहे, हे जे ग्रुप्स आहेत 18 ग्रुप्स आहेत, त्याला आपण 4 ब्लॉक मध्ये प्लेस करतो. कशा ब्लॉक्स मध्ये प्लेस करतो? 4 ब्लॉक. जो तुमचा ग्रुप 1 आणि 2 आहे ना, ग्रुप 1 आणि 2 ह्याला एस ब्लॉक म्हणतात.
ठीक आहे. नंतर ना ग्रुप 13 टू ग्रुप 18, ग्रुप 13 टू ग्रुप 18 ला कसला ब्लॉक म्हणतात तर पी ब्लॉक म्हणतात. आणि ग्रुप 3 टू ग्रुप 12, ग्रुप 3 टू ग्रुप 12 ला काय कसला ब्लॉक म्हणतात तर डी ब्लॉक. आणि हे डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे कसले एलिमेंट्स आहेत, ट्रान्झिशन एलिमेंट्स. बरं ह्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स का म्हणतात हे पण सांगते मी तुम्हाला आता नंतर, थोड्याच वेळात. आणि हा ऍट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल जो वेगळे सिरीज दिलेत, लॅन्थेनॉइड्स आणि ऍक्टिनॉइड्स, हे एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत. आणि या एफ ब्लॉक एलिमेंट्सला आपण काय म्हणतो, या एफ ब्लॉक एलिमेंट्सला आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. का इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स ते पण म्हणतो. मग तुम्ही म्हणणार एफ ब्लॉक कोणत्या ग्रुपला बिलॉंग करतो, एफ ब्लॉक ग्रुप 3 लाच बिलॉंग करतो. लॅन्थेनमचे पुढचे 14 एलिमेंट्स म्हणजे एफ ब्लॉक एलिमेंट्स, लॅन्थेनॉइड्स. आणि ऍक्टिनियमचे पुढचे 14 एलिमेंट्स म्हणजे ऍक्टिनॉइड्स. दे बोथ लॅन्थेनॉइड सिरीज अँड ऍक्टिनॉइड सिरीज कन्सिस्ट ऑफ एफ ब्लॉक. एफ ब्लॉक मध्ये काय आहे, एफ ब्लॉक मध्ये लॅन्थेनाइड सिरीज आणि कोणती सिरीज आहे तर ऍक्टिनाइड सिरीज आहेत. आणि हे लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज बोथ बिलॉंग्स टू द सेम ग्रुप एज ग्रुप 3. व्हॉट इट कम्स अंडर ग्रुप 3. सो आता इथं समजून घ्या मी काय काय सांगते. एस ब्लॉक आहे. आता एस ब्लॉकच का म्हणतात तर नंतर शिकायचंच आहे एस ब्लॉक का म्हणतात, पण आता फक्त समजून घ्या की इथं एस सबशेल फिल होते. आणि त्या एस सबशेलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची असते 2. मी काय काय सांगते ते फक्त ऐकून घ्यायचंय. एस ब्लॉक एस ब्लॉक म्हणतात ते जे ग्रुप 1 आणि ग्रुप 2 आहे. एस ब्लॉक कोण आहे तर ग्रुप 1 एलिमेंट्स आणि ग्रुप 2 एलिमेंट. आता ग्रुप 1 आणि ग्रुप 2 एलिमेंटला एस ब्लॉक एलिमेंट्स का म्हणतो कारण त्यामध्ये एस सबशेल फिल होते. आणि एस सबशेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची असते 2. मग एस सबशेलची जर मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची असते तर ग्रुप 1 2च बसणार आहेत, ग्रुप 1 आणि ग्रुप 2. सो ग्रुप 1 अँड ग्रुप 2 बिलॉंग्स टू एस ब्लॉक. ग्रुप 1 अँड ग्रुप 2 बिलॉंग्स टू एस ब्लॉक. आणि काय एस ब्लॉक म्हटलं तर त्यामध्ये एस सबशेल फिल होते. मग 2च ग्रुप काय तर एस सबशेलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे 2. हे आपण स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये पुढे शिकणार आहे सबशेल आणि इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी वगैरे, पण आता लक्ष द्या. आता इथं ग्रुप 1 ला आपण काय म्हणतो तर ग्रुप 1 ला आपण म्हणतो अल्कली मेटल्स. ग्रुप 1 ला आपण काय म्हणतो अल्कली मेटल्स. आणि ग्रुप 2 ला आपण काय म्हणतो, ग्रुप 2 ला आपण म्हणतो अल्कलाइन अर्थ मेटल्स. ग्रुप 1 ला अल्कली मेटल्स म्हणतो, ग्रुप 2 ला अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतो. अँड एस ब्लॉक एलिमेंट्स जे की ग्रुप 1 अँड 2 आहेत. सो एस ब्लॉक एलिमेंट्स ग्रुप 1 अँड 2 चे जे काय एलिमेंट्स आहेत, एकच मिनिट हा, बॅक टिपला कलरच येत नाही. ठीक, फाईन, फ्रंट टिपला तरी बरं. बर, मी काय सांगितलं बघा, एस ब्लॉक एस सबशेल 2 इलेक्ट्रॉन हे एस ब्लॉक कुठे प्लेस केले पिरियॉडिक टेबलच्या एक्स्ट्रीम लेफ्टला. एस ब्लॉक कुठे आहे एक्स्ट्रीम लेफ्ट ऑफ द पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. नाव नेक्स्ट कोणता ब्लॉक आहे तर पी ब्लॉक. नेक्स्ट कोणता ब्लॉक आहे पी ब्लॉक. हा बघा हा पी ब्लॉक आहे. कोणता ब्लॉक आहे हा पी ब्लॉक. आता पी ब्लॉक का म्हणतात तर त्यामध्ये पी सबशेल फिल होत असेल. जर एस ब्लॉकला एस ब्लॉक का म्हणतात तर एस सबशेल फिल होते, तर पी ब्लॉकला पी ब्लॉक का म्हणतात तर पी सबशेल फिल होते. ठीक आहे. आणि ह्या पी सबशेलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची असते 6 इलेक्ट्रॉनची. पी सबशेलची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची आहे, त्यामुळे पी ब्लॉक मध्ये 6 ग्रुप आहेत. ग्रुप 13, ग्रुप 14, ग्रुप 15, ग्रुप 17, ग्रुप 18, ग्रुप 13, 14, 15, 16, 17, 18. 1 2 3 4 5 6. पी ब्लॉक मध्ये 6च ग्रुप का आहेत तर तो पी सबशेल भरत असतो. आणि पी सबशेलची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची आहे, त्यामुळे पी ब्लॉक मध्ये 6 ग्रुप आहेत. मग ते ग्रुप कोणते कोणते आहेत तर ग्रुप 13, ग्रुप 14, ग्रुप 15, ग्रुप 16, ग्रुप 17 आणि ग्रुप 18. ह्याला रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स म्हणतो. ऐकून घ्या मी काय सांगितलं. ह्याला कसले एलिमेंट्स म्हणतो रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स.
आणि एस ब्लॉकलाही रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स म्हणतो, पी ब्लॉकलाही रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स म्हणतो. पण ग्रुप 13 चा पहिला मेंबर कोण आहे? बोरॉन. म्हणून ह्याला कसली फॅमिली म्हणतो? तर बोरॉन फॅमिली. ही कसली फॅमिली आहे? बोरॉन. ग्रुप 14 चा पहिला मेंबर कार्बन आहे, म्हणून ह्याला कसली फॅमिली म्हणणार आहे? तर कार्बन फॅमिली. कसली फॅमिली म्हणणार आहे? कार्बन फॅमिली. ग्रुप 15 चा पहिला मेंबर नायट्रोजन आहे, म्हणून ह्याला नायट्रोजन फॅमिली म्हणणार. ह्याला निक्टोजन फॅमिली ही म्हणतो. पी सायलेंट असतो, NiCTOGNE. ग्रुप 16 ला जे आहे त्याला ऑक्सिजन फॅमिली म्हणतो. ठीक आहे, ऑक्सिजन फॅमिली म्हणतो. या ऑक्सिजन फॅमिलीलाच आपण काय म्हणतो? तर चॅल्कोजन फॅमिली. चॅल्कोजन फॅमिली का म्हणतो? तर चॅल्को म्हणजे ओर आणि जन म्हणजे फॉर्मिंग. म्हणजे ह्यामधले जे काय एलिमेंट्स आहेत हे ओर फॉर्मिंग आहेत. म्हणजे मोस्ट ऑफली जे खनी आहेत ते खनी आपल्याला ऑक्साइड्स काय म्हणून मिळतात? ऑक्साइड्स किंवा सल्फाइड्स. जी काय खण आहेत, मॅक्झिमम खण जे आहेत ते मॅक्झिमम खण तुम्हाला ऑक्साइड्स किंवा कशाच्या फॉर्म मध्ये मिळतात? तर सल्फाइड्स. ऑक्साइड्स किंवा कशाच्या फॉर्म मध्ये मिळतात? ऑक्साइड्स किंवा कशाच्या फॉर्म मध्ये मिळतात? तर सल्फाइड्स. ऑक्साइड आणि सल्फाइडच्या फॉर्म मध्ये मिळतात, म्हणून त्याला चॅल्कोजन. चॅल्कोजन म्हणजे ओर फॉर्मिंग एलिमेंट्स. ग्रुप 17 जे आहे त्या ग्रुप 17 ला आपण कसली फॅमिली म्हणतो? तर हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली, फ्लोरीन फॅमिली ही म्हणतो आपण याला. पण हॅलो का? तर सॉल्ट आणि जन म्हणजे फॉर्मिंग. मग हॅलोजन म्हणजे एवढे काय ग्रुप 17 एलिमेंट आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टेटाइन, हे सगळे 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 सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट्स आहेत, म्हणून त्याला हॅलोजन्स म्हणतो. आणि ग्रुप 18 ला आपण काय म्हणतो? झिरो ग्रुप किंवा इनर्ट ग्रुप. झिरो ग्रुप, इनर्ट ग्रुप किंवा नोबल गॅसेस. कसले गॅसेस म्हणतो आपण ह्याला? नोबल गॅसेस. कसले गॅसेस म्हणतो आपण ह्याला? नोबल गॅसेस. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या की इथं दोन गोष्टी तुम्ही म्हणजे डोक्यात घालायच्या. दोन गोष्टी कोणत्या डोक्यात घालायच्या? की हे जे एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत एक्स्ट्रीम लेफ्टला आहेत आणि पी ब्लॉक एलिमेंट्स एक्स्ट्रीम राईटला आहेत. आहे एस ब्लॉक एलिमेंट्स and P block elements are normal elements. S block and P block elements are which elements? Normal elements. का normal elements आपण ह्यांना म्हणतो? कारण the last electron enters in the what? In the outermost shell. This is very important. हे बघा, जेवढं काही फिलिंग ह्यामध्ये होतंय ते बाहेरच्या शेलमध्ये होतंय. बाहेरच्या शेलमध्ये होतंय कसं म्हणूया? बोरॉन आहे तर 2,3 लास्ट इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेलमध्ये. कार्बन 2,4 लास्टचा इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेलमध्ये. 2,5 बाहेरच्या शेलमध्ये. 2,6 नेक्स्ट इलेक्ट्रॉन एंटर्स. नेक्स्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन आउटरमोस्ट शेल. Next electron enters in outermost shell. Next electron enters in the outermost shell. Next electron enters in the outermost shell. मग ज्या ज्या केसेस मध्ये नेक्स्ट इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेल मध्ये भरतो त्याला नॉर्मल एलिमेंट्स म्हणतो. मग तुमचा एस ब्लॉक असू दे किंवा पी ब्लॉक असू दे ह्याला आपण नॉर्मल एलिमेंट्स म्हणतो, कारण त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतो आणि म्हणूनच त्याला रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स ही म्हणतो. म्हणून त्याला कसले एलिमेंट्स म्हणतो? रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट कोण आहे? तर नेक्स्ट आहे डी ब्लॉक एलिमेंट. नेक्स्ट कोण आहे? तर डी ब्लॉक एलिमेंट आहे. So where are D block elements? D block elements are placed in the middle of the periodic table. D block elements जे आहेत, D block elements, which elements? D block elements are placed in the middle of periodic table. Middle of periodic table म्हणजे in between. बघा मी काय सांगते, ह्याबद्दल जे जे सांगते ते लक्षात घ्या. हा जो आहे मिडल एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये, डी ब्लॉक कुठे प्लेस केलाय? एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये. डी ब्लॉक इज प्लेस्ड इन द मिडल ऑफ द पिरियडिक टेबल. मिडल ऑफ द पिरियडिक टेबल नको, इनकरेक्ट वाटणार. D and D block are placed in the middle of S and P block. S block
अँड पी ब्लॉकच्या मध्ये डी ब्लॉक एलिमेंट्स. आता हे जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत हे कुठून कुठे आहेत? हे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत ग्रुप 3 टू ग्रुप 12. बरं, ग्रुप 3 टू ग्रुप 12च डी ब्लॉक एलिमेंट्स का आहेत? जसं मी तुम्हाला म्हटलं एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो कारण एस सबशेल फिल होते, पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो कारण पी सबशेल फिल होते, तसंच डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो कारण डी सबशेल फिल होते. आणि डी सबशेलची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची असते? 10 इलेक्ट्रॉनची. डी सबशेलची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची असते? 10 इलेक्ट्रॉनची. म्हणून ग्रुप पण किती आहेत? 10. हे बघा 3 4, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8, हा 9, हा 10, हा 11, हा 12. हे ग्रुप नंबर आहेत. पण आहेत किती ग्रुप? हे ग्रुप किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती ग्रुप आहेत? 10. किती ग्रुप आहेत? 10 ग्रुप आहेत. 10 ग्रुप काय डी ब्लॉक मध्ये? कारण डी ब्लॉक मध्ये डी सबशेल फिल होते आणि डी सबशेलची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? 10 इलेक्ट्रॉनची. कुठून आला? स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपण हे डिस्कस करणार आहे क्वांटम नंबर्स पासून. मग ते ग्रुप 3 टू ग्रुप 12. बट यू नो व्हॉट? डी ब्लॉक स्टार्ट्स फ्रॉम वेअर? डी ब्लॉक स्टार्ट्स फ्रॉम वेअर? डी ब्लॉक स्टार्ट्स फ्रॉम 4th पिरियड. डी ब्लॉक कुठून स्टार्ट होते? डी ब्लॉक कुठून स्टार्ट होते? 4th पिरियड. डी ब्लॉक स्टार्ट्स फ्रॉम 4th period. D block starts from 4th period. Now I am going to show you very interesting thing. Now you understand what I am saying. मी जे सांगते ते प्लीज समजून घ्या, ठीक आहे? मी जे सांगते ते तुम्ही समजलं तरच तुम्हाला म्हणजे बेटर कन्सेप्ट लक्षात येणार आहे. तुम्ही थोडं तरी लॉजिक नंतर लावू शकताय, ठीक आहे? ही पहिली न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे, ठीक आहे? आता पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. पहिला हायड्रोजन आणि काय झाला तर हेलियम, ठीक आहे? फाईन. नेक्स्ट परत कोणती शेल फिल होणार आहे? आता पहिली शेल फिल झाली त्यामध्ये 2च आहेत, मग दुसरी शेल फिल व्हायला स्टार्ट होणार आहे. मग दुसऱ्या शेल मध्ये फिलिंग होताना नेक्स्ट 1-2 इलेक्ट्रॉन एंटर झाले, मग हा तिसरा इलेक्ट्रॉन एंटर झाला लिथियम झाला, चौथा इलेक्ट्रॉन एंटर झाला बेरिलियम झाला, 5वा इलेक्ट्रॉन एंटर झाला बोरॉन झाला, 6वा इलेक्ट्रॉन एंटर झाला कार्बन, 7वा इलेक्ट्रॉन नायट्रोजन, 8वा फ्लोरीन, 7वा फ्लोरीन. एक मिनिट, हा लिथियम, हा बेरिलियम, हा बोरॉन, हा कार्बन, हा नायट्रोजन, हा ऑक्सिजन, मग इथं फ्लोरीन. नेक्स्ट इलेक्ट्रॉन एंटर होणार फ्लोरीन आणि परत एक इलेक्ट्रॉन एंटर झाला तर निऑन. झाली सेकंड शेल फिल झाली. कोणती शेल फिल झाली? सेकंड शेल. मी तुम्हाला म्हटलं पिरियड नंबर इज इक्वल्स टू शेल नंबर. मी तुम्हाला म्हटलं पिरियड नंबर इज इक्वल्स टू शेल नंबर. मी तुम्हाला म्हटलं पिरियड नंबर इज इक्वल्स टू शेल नंबर. ठीक आहे. आता सेकंड शेल भरल्यानंतर कोणती शेल भरणार आहे? सेकंड शेल भरल्यानंतर थर्ड शेल भरणार आहे. कोणती शेल भरणार आहे? थर्ड शेल. कोणती शेल भरणार आहे? थर्ड शेल. कोणती शेल भरणार आहे? थर्ड शेल. ठीक आहे. मग थर्ड शेल मध्ये पहिला इलेक्ट्रॉन एंटर म्हणजे 10. बघा 2 + 8 10 झाले म्हणजे 11. म्हणजे सोडियम, सोडियम नंतर मॅग्नेशियम, मॅग्नेशियम नंतर अल्युमिनियम, अल्युमिनियम नंतर सिलिकॉन, सिलिकॉन नंतर फॉस्फरस, फॉस्फरस नंतर सल्फर, सल्फर नंतर क्लोरीन, क्लोरीन नंतर आर्गॉन. थर्ड शेल फिल झाली. कोणती फेल शेल झाली? थर्ड शेल फिल झाली. बघा 2 8 8. मी तुम्हाला काय म्हटलं? थर्ड शेलची कपॅसिटी 18 इलेक्ट्रॉनची आहे, म्हणून त्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन बसणार आहेत का? आन्सर इज नो. बाहेरच्या शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन बसू शकत नाही. मग आपण काय करायचं? नेक्स्ट शेल फिल करतो. नेक्स्ट शेल फिल करताना कसं होतंय बघा. नेक्स्ट शेल फिल करताना कसं होतंय बघा. हे बघा थर्ड शेल ही फोर्थ शेल. फोर्थ शेल समजून घ्या. फोर्थ शेल, फोर्थ शेल मध्ये काय होतंय की पहिला इलेक्ट्रॉन फोर्थ शेल मध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम आहे बघा. मग पहिला इलेक्ट्रॉन पोटॅशियम, दुसरा इलेक्ट्रॉन कॅल्शियम. ऐकून घ्या मी काय सांगितलं. पोटॅशियम पहिला इलेक्ट्रॉन पोटॅशियम, दुसरा इलेक्ट्रॉन एंटर झाला कॅल्शियम. हे बघा पोटॅशियम आणि कॅल्शियम नंतर स्कॅन्डियम दिसतंय तुम्हाला. थोडंसं पिरियॉडिक टेबल मोठं करते मी, एकच मिनिट. हे बघा इथं बघा हा स्कॅन्डियम दिसतोय का? स्कॅन्डियम हा दिसतोय का? स्कॅन्डियम
हा दिसतोय का स्कॅन्डियम, आणि हा डी ब्लॉक मध्ये ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये. जेव्हा कधीही डी ब्लॉक भरायला फेल स्टार्ट होते त्यावेळी होतंय काय, nth शेल असेल, कोणती शेल असेल, nth शेल असेल तर n-1 फिल व्हायला लागते. म्हणजे आता पोटॅशियम आणि कॅल्शियम बाहेरच्या शेल मध्ये फिल झाला, नेक्स्ट इलेक्ट्रॉन जो एंटर होणार आहे तो आतल्या शेल मध्ये एंटर होणार आहे, आणि नेक्स्ट इलेक्ट्रॉन आतल्या शेल मध्ये एंटर होतो, म्हणून त्याला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. हे बघा, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले का बघा. मी काय म्हटलं, ट्रान्झिशन एलिमेंट्स यांना का म्हणतो, हे बघा, डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड एज ट्रान्झिशन एलिमेंट्स, कारण nth शेल फिल झाल्यानंतर ना, nth शेल फिल झाली एस ब्लॉक मधली, तर ट्रान्झिशन एलिमेंटच्या केसमध्ये n-1 शेल फिल व्हायला लागते. n-1 शेल स्टार्ट फिलिंग. सगळ्या केसमध्ये असं होणार आहे, सगळ्या केसमध्ये असं होणार आहे, सगळ्या केसमध्ये असं होणार आहे की जर ही चौथी शेल असेल तर भरायला कोणती लागणार आहे, तिसरी, जर ते डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, जर ते ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. सिमिलरली हे बघा, जर फोर्थ पिरियड आहे तर ट्रान्झिशन एलिमेंटच्या केसमध्ये 3D थर्ड शेल फिल व्हायला लागणार. जर फिफ्थ पिरियड आहे तर फिफ्थ पिरियडचे पहिले 2 एलिमेंट्स भरले, रुबिडियम आणि स्ट्रॉन्टियम, तर 4D फिल व्हायला लागणार. जर सिक्स्थ पिरियड आहे, 6 चे पहिले 2 इलेक्ट्रॉन भरले बाहेरचे शेल, मग आतली शेल भरायला लागणार आहे 5D. 7th ला पण तसंच होणार आहे 60. nth शेल असेल तर n-1 शेल फिल व्हायला लागणार, nth शेल असेल तर n-1. सो ट्रान्झिशन एलिमेंट्स आर दोज एलिमेंट्स इन विच द फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इन n-1 शेल. बाहेरची शेल अल्टिमेट शेल, बाहेरची शेल अल्टिमेट शेल, आणि त्याच्या आतली शेल कोणती असते तर पेन अल्टिमेट. मग त्या केसमध्ये डी ब्लॉक मध्ये फोर्थ पिरियड जर असेल तर त्यातली थर्ड शेल भरायला लागते, 3D भरायला लागते. फिफ्थ पिरियड मध्ये काय भरावे लागते तर 4D, सिक्स्थ पिरियड मध्ये 5D, आणि 7th पिरियड मध्ये काय भरावी लागते तर 6D भरते. म्हणजे nth शेल असेल तर n-1 फिल व्हायला लागते जेव्हापर्यंत 10 इलेक्ट्रॉन्स भरत नाहीत. फिफ्थ पिरियड असेल तर परत 4D भरायला लागते, सिक्स्थ पिरियड असेल तर 5D, 7th पिरियड असेल तर 60. कधीपर्यंत, जेव्हापर्यंत दॅट एलिमेंट बिलॉंग्स टू ट्रान्झिशन एलिमेंट्स. वाय दे आर कॉल्ड एज ट्रान्झिशन एलिमेंट्स, कारण बाहेरची शेल भरल्यानंतर लगेच आतली शेल भरायला लागते. बाहेरची शेल पहिले 2 एलिमेंट्स भरतात, मग पुढचं जो आहे स्कॅन्डियम आतली शेल भरायला लागते, स्कॅन्डियम टू झिंक, इट्रियम टू कॅडमियम आतली शेल, लॅन्थनम टू मर्क्युरी आतली शेल, ऍक्टिनियम टू कॉपरनिकम आतली शेल. समजते. सो डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये टोटल किती एलिमेंट्स आहेत तर 40 एलिमेंट्स आहेत बाळांनो. किती एलिमेंट्स आहेत, 40 एलिमेंट्स आहेत. सी आय नो हा थोडा लेक्चर एक्सटेंड होणार, मोठा होणार, पण मला ते लिंक मध्ये सगळं संपवून टाकते पिरियॉडिक टेबल, म्हणजे तुम्हालाही सोपं जाईल समजण्यासाठी. कंटाळा आला असेल पॉज करून बघा, थोड्या वेळानं बघा, पण मी एकाच फ्लो मध्ये हा लेक्चर बनवणार आहे. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आता अजून एक असते, कोणता ब्लॉक असते तर एफ ब्लॉक. अजून एक असते, ते कोणता ब्लॉक असते तर एफ ब्लॉक. कुठे आहे एफ ब्लॉक, हे बघा इथं ऍट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल एफ ब्लॉक आहे. आता इथं खूप जण कन्फ्युज होतात की नाही मॅडम एफ ब्लॉक एलिमेंट आहे लॅन्थनम एफ ब्लॉक एलिमेंट नाही आहे, लॅन्थनम इथंच असतो. ऍक्टिनियम एफ ब्लॉक एलिमेंट नाहीये, ऍक्टिनियम इथंच असतो. लॅन्थनम आणि ऍक्टिनियम डी ब्लॉक मध्येच असतात, पण त्याच्या पुढचे 14 एलिमेंट्स एफ ब्लॉक मध्ये असतात. त्याचे पुढचे 14 एलिमेंट्स एफ ब्लॉक मध्ये असतात. मग एफ ब्लॉक एलिमेंट्स कन्सिस्ट ऑफ 2 सिरीज. एफ ब्लॉक एलिमेंट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी सिरीज, 2 सिरीज. एक असते लॅन्थनाइड सिरीज, एक असते लॅन्थनाइड सिरीज, आणि दुसरी असते ऍक्टिनाइड सिरीज.
Now see these both series. See this one. Cerium to lutetium and thorium to lawrencium are placed at the bottom of the periodic table. F block elements. ठीक आहे. ज्यामध्ये एक लॅन्थनाइट सिरीज आहे आणि ऍक्टिनाइट सिरीज आहे. लॅन्थनाइट सिरीज मध्ये पण 14 एलिमेंट्स आहेत, ऍक्टिनाइट सिरीज मध्ये पण 14 एलिमेंट्स. बरं, लॅन्थनाइट सिरीज कोणत्या पिरियडला बिलॉंग करते? 6th पिरियड. ऍक्टिनाइट सिरीज कोणत्या पिरियडला बिलॉंग करते? 7th पिरियड. ऐका मी काय सांगितलं, लॅन्थनाइट सिरीज बिलॉंग्स टू 6th पिरियड, ऍक्टिनाइट सिरीज बिलॉंग्स टू 7th पिरियड. लॅन्थनाइट सिरीज 6th पिरियड, ऍक्टिनाइट सिरीज 7th पिरियड. आणि ग्रुप हे तर पिरियड झालं, हे तर मी तुम्हाला पिरियड सांगितलं की 6th पिरियड आणि 7th पिरियडला बिलॉंग करतात. पण ग्रुप कोणता आहे दोघांचा? ग्रुप 3. दोघांचं ग्रुप काय आहे? सेम आहे, सेम ग्रुप. ग्रुप 3. ग्रुप 3 बाळांनो, ग्रुप 3 लॅन्थनमचे पुढचे 14 एलिमेंट, सीरियम टू लुथेटियम. सीरियम टू लुथेटियम, ग्रुप 3. तुमचे एफ ब्लॉक जे आहे ते पूर्ण एफ ब्लॉक जे आहे ना ते ग्रुप 3 ला बिलॉंग करतो. एफ ब्लॉक जे आहे ते पूर्ण एफ ब्लॉक कोणाला बिलॉंग करतो? तर ग्रुप 3. ग्रुप 3 च्या पुढचं लॅन्थनमच्या पुढचे सीरियम, सीरियम टू लुथेटियम. आणि त्यानंतर ऍक्टिनियमचे पुढचे 14 एलिमेंट, थोरियम टू लॉरेन्शियम. हे जे काही ह्या लॅन्थनाइट सिरीजचे 14 एलिमेंट्स आहेत किंवा ऍक्टिनाइट सिरीजचे 14 एलिमेंट्स आहेत, हे सेम ग्रुपला बिलॉंग करतात. थर्ड ग्रुप तिथं ठेवलं नाही कारण पूर्ण पिरियॉडिक टेबल डिस्टर्ब झालं असतं आणि सी बॉर्गने ही अरेंजमेंट दिलेली होती. नंतर त्याचं आपण डिस्कशनही करायचं. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? कन्सेप्ट लक्षात येते का मी काय सांगते? बरं, आता हे जे एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत ना, ह्या एफ ब्लॉक एलिमेंट्स का म्हणतोय ना, तर त्यांची एफ सबशेल फील होते. आणि एफ सबशेलची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? तर 14 इलेक्ट्रॉनची आहे. एफ सबशेलची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? 14 इलेक्ट्रॉनची आहेत. म्हणून एफ सबशेल मधला लॅन्थनाइड असू दे किंवा ऍक्टिनाइड असू दे, दर सिरीजला किती एलिमेंट्स आहेत? तर 14 एलिमेंट्स आहेत. दर सिरीजला किती एलिमेंट्स आहेत? 14 एलिमेंट्स आहेत. मग ह्या एफ सबशेल किंवा एफ ब्लॉक एलिमेंट्सला बाळांनो, ह्या एफ ब्लॉक एलिमेंट्सला आपण कसला एलिमेंट म्हणतो माहित आहे का? ट्रान्झिशन नंतर ना ह्या एफ ब्लॉक एलिमेंटला आपण म्हणतो इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. डू यू नो वाय they must have been calling inner transition elements? आपण याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स का म्हणत असं माहित आहे का? जसं आपण ट्रान्झिशन एलिमेंटला काय म्हटलं, जर nth शेल असेल तर n-1th शेल फील होते. तसं एफ ब्लॉकच्या केसमध्ये जर nth शेल असेल तर पुढची इलेक्ट्रॉन एंटर करतं एफ एलिमेंट, लॅन्थनाइट सिरीज किंवा ऍक्टिनाइट सिरीज असू दे, n-2th शेल फील व्हायला लागतं. n-2 म्हणजे बघा आता कसं ह्याला सांगू शकतो आपण, थोडस पुढे जायला लागणार मला. ठीक आहे, 6th पिरियड म्हणतो ना आपण, 6th पिरियड पासून फिलिंग होतंय त्याचं. 6th पिरियड मध्ये जरा बघूया आपण 6th पिरियड कसं जाणार. हे न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल आहे, ही तिसरी शेल आहे, ही चौथी शेल आहे, ही 5वी शेल आहे आणि ही 6वी शेल आहे. इथं बघा 6वी शेल. आता 6वी शेल मध्ये काय होत आहे की पहिले 2 इलेक्ट्रॉन एस ब्लॉक मधले फील होतात. पहिले 2 एलिमेंट्स एस ब्लॉक मधले काय होतात? फील. जरा इथं बघूया, पिरियॉडिक टेबल इथं आणूया आपण, म्हणजे तुम्हाला अजून जरा जास्त समजेल ह्या गोष्टी. इथं बघा जरा, इथं बघा, आपल्याला एफ ब्लॉक कडे लक्ष द्यायचंय. हा ठीक आहे. हा फर्स्ट आहे पिरियड, हा सेकंड पिरियड आहे, हा थर्ड पिरियड आहे, हा फोर्थ पिरियड आहे, हा 5th पिरियड आहे, हा 6th पिरियड आहे, 7th पिरियड. 6th पिरियड पहिला इलेक्ट्रॉन सीझियम, दुसरा इलेक्ट्रॉन बॅरियम. ठीक आहे. 6th पिरियड हा पहिली शेल, ही दुसरी शेल, ही तिसरी शेल, ही चौथी शेल, ही 5वी शेल, ही 6वी शेल. पहिला इलेक्ट्रॉन एंटर झाला सीझियम. हे आतले भरलेलेच आहेत, मी आतलेले भरलेले दाखवलेले नाहीत, मी आतले भरलेले दाखवलेले नाहीत, मी आतले भरलेले दाखवलेले नाहीत. हा पहिला इलेक्ट्रॉन एंटर झाला सीझियम झाला. मग दुसरा इलेक्ट्रॉन एंटर झाला बॅरियम. मग पुढे काय होतं माहितीये काय? पुढे काय होतंय की नेक्स्ट इलेक्ट्रॉन जो एंटर होतो तो लॅन्थनमचा 5व्या शेल मध्ये एंटर होतो, कारण लॅन्थनम बिलॉंग्स टू n-1d. आता सीरियम आहे की सीरियम, हा सीरियमच्या केस मध्ये हे बघा, ही nth शेल आहे,
ही काय झाली तर n-1th शेल झाली. आता एफ ब्लॉक एलिमेंट्सला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स काय म्हटलं, nth शेल असेल तर कोणती भरते, n-2th शेल. म्हणजे ही बाहेरची शेल अल्टिमेट शेल आहे, ही पेन अल्टिमेट शेल आहे आणि ही प्री पेन अल्टिमेट शेल आहे. आतल्याच्या आतली एफ ब्लॉक एलिमेंट्सला आतल्याच्या आतली शेल भरायला लागते, आतल्याच्या आतली. मग हा इथं इलेक्ट्रॉन एंटर झाला की नाही, हा सीझियम झाला, बॅरियम झाला आणि लॅन्थनम झाला. लॅन्थनम नंतर कोण आहे, सीरियम. सॉरी कलर चेंज करायला पाहिजे मला. ठीक आहे, फोर्थ शेल सीरियम. हा बघा, हा सीरियम, सीरियम प्लॅझ्मोडियम फोर्थ शेल मध्ये भरायला लागतात बघा. 6th पिरियडला बिलॉंग करतात पण भरतात कोणती, 6th पिरियडला बिलॉंग करतायत पण भरतायत कोणती, 4थी पिरियड. मग n-2 म्हणून इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, n-2 म्हणून इनर. हे बघा, हा कोण झाला, सीरियम, प्लॅझ्मोडियम, निओडियम, प्रोमेथियम, सॅमेरियम, युरोपियम, गॅडोलियम, टेरिबियम. सॉरी बाहेरच भरायला पाहिजे, टेरिबियम. टेरिबियम नंतर कोण आहे, डायस्पोरियम. डायस्पोरियम नंतर हॉल्मियम. हॉल्मियम नंतर इर्बियम. इर्बियम नंतर थुलियम. थुलियम नंतर इट्रिबियम आणि इट्रिबियम नंतर लुथेटियम. ही लॅन्थेनॉइड सिरीज, ही लॅन्थेनॉइड्स, हे लॅन्थेनॉइड एलिमेंट्स आहेत. जर 6वी शेल असेल तर 6-2 म्हणजे 4थी शेल भरते, म्हणून इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. आतल्याच्या आतली शेल जेव्हा भरते तेव्हा इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, आतली शेल भरते तेव्हा ट्रान्झिशन एलिमेंट्स, आणि बाहेरची शेल जेव्हा भरते ते नॉर्मल एलिमेंट्स. मग एस ब्लॉकच्या केसमध्ये एस ब्लॉक आणि पी ब्लॉकला नॉर्मल एलिमेंट्स म्हणतो कारण त्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेलमध्ये भरतो. ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतोय डी ब्लॉकला ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतोय कारण त्यांची n-1th शेल भरायला लागते जेव्हा जेव्हा डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत 10 जे आहेत ते. आणि एफ ब्लॉक एलिमेंट्सला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो म्हणून आतल्याच्या आतली म्हणजे n-2 शेल भरायला लागते, भरते. सो दिस इज ऑल अबाउट द पिरियॉडिक टेबल. दिस इज ऑल अबाउट द पिरियॉडिक टेबल. ओके, आता थोडस परत एकदा पिरियॉडिक टेबल बदले 2-3 गोष्टी बघायच्या म्हणजे तो पिरियॉडिक टेबल आपण प्रॉपरली डिस्कस केला. तुम्हाला कोणी याबद्दल प्रश्न विचारला तर एनी टाइम तुम्हाला ह्याचे उत्तर तुम्हाला देता येतील असं मी तुम्हाला शिकवलेलं आहे हा पार्ट. ठीक आहे, आता इथं बघा, यू नो व्हॉट, ऍज आय टोल्ड यू की हा कसला ब्लॉक आहे, एस ब्लॉक आहे. हा कसला ब्लॉक आहे तर डी ब्लॉक आहे, आणि हा कसला ब्लॉक आहे तर पी ब्लॉक आहे. तुम्हाला मजा माहित आहे का की हा एस ब्लॉक असू दे किंवा डी ब्लॉक असू दे किंवा खालचा एफ ब्लॉक असू दे, हे सगळे मेटल्सच आहेत. एस ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक, एस ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक सगळे मेटल्स आहेत. 4 ब्लॉक मधले 3 ब्लॉक मेटल्सच असतात, एस ब्लॉक, डी ब्लॉक आणि ओव्हर एंटायर एफ ब्लॉक. आणि हा जो तुमचा पी ब्लॉक आहे, हा जो तुमचा कसला ब्लॉक आहे, पी ब्लॉक. ह्या पी ब्लॉक मध्ये मेटलॉइड्स एक असतात, हे बोरॉन, हे सिरियम, जर्मॅनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेलुरियम, पोलोनियम, ऍस्टटाईन, टेनेसिन, हे जे झिगझॅग लाईन फॉर्म करतात. कसली लाईन फॉर्म करतात ही, कसली लाईन फॉर्म करतात ही, कसली लाईन फॉर्म करतात, दे आर फॉर्मिंग अ लाईन काइंड ऑफ झिगझॅग लाईन. कसली लाईन फॉर्म करतात, झिगझॅग लाईन. कसली लाईन फॉर्म करतात, झिगझॅग लाईन. आणि ही जी झिगझॅग लाईन आहे ही कशाची आहे तर मेटलॉइड्सची. कशाची आहे, 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 मेटलॉइड्सची. कारण आपण एलिमेंट्सला 3 टाइप मध्ये क्लासिफाय केलं, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. सो व्हॉट आय टोल्ड यू की एस ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक सगळे मेटल्स आहेत. का आहेत हे नंतर आपण डिस्कस करायचंच आहे, कारण त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असतात आणि ते 2 इलेक्ट्रॉन इझिली काय करू शकतात, लूज करू शकतात, म्हणून ते सगळे मेटल्स आहेत. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक. एफ ब्लॉक हा एकमेव ब्लॉक आहे ज्यामध्ये, एफ ब्लॉक हा एकमेव ब्लॉक आहे ज्यामध्ये तुम्हाला मेटल्स ही दिसतील, नॉन मेटल्स ही दिसतील आणि मेटलॉइड्स ही दिसतील. मेटल्स ही दिसतील, नॉन मेटल्स ही दिसतील
आणि मेटलॉइड्स हे दिसतं. मग ते मेटलॉइड्स जे आहेत ते झिगझॅग लाईन फॉर्म करतात. मग मेटलॉइड्सच्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साइडला सगळे मेटल्स आणि राईट हँड साइडला सगळे नॉन मेटल्स. मग तुम्ही म्हणणार नॉन मेटल एवढेच आहेत. येस, एवढेच आहेत नॉन मेटल्स. नॉन मेटल्स जास्त नाही आहेत आपल्या पिरियडिक सिस्टीम मध्ये किंवा आपल्या अर्थच्या एक्झिस्टन्सला. नॉन मेटल्स हे जे तुम्हाला दिसतात एक्स्ट्रीम राईटला जे काय आहेत हे नॉन मेटल्स आहेत. ठीक आहे. आता स्टेट बद्दल आपण डिस्कस केलं तर नॉर्मली 3 स्टेट असतात. सॉलिड एक स्टेट आहे, लिक्विड एक स्टेट आहे आणि गॅस एक स्टेट आहे. बरं, मग कोण किती किती प्रमाणात आहे हे बघा. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे 6 कन्सिडर करा. ऑग्नेसन आपण कन्सिडर करत नाही अजून. हे 6 गॅशियस स्टेट मध्ये आहेत कारण हे इनर्ट गॅसेस आहेत, मोनोएटॉमिक आहेत. त्यानंतर फ्लोरीन, क्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे सगळे डायटॉमिक स्टेट मधले एलिमेंट्स आहेत. फ्लोरीन एक्झिस्ट होतो F2 म्हणून, ऑक्सिजन एक्झिस्ट होतो O2 म्हणून, नायट्रोजन एक्झिस्ट होतो N2 म्हणून आणि हायड्रोजन एक्झिस्ट होतो H2 म्हणून. हे किती झाले? 5. म्हणजे 6 + 5 11. म्हणजे 118 एलिमेंट्स मधले 11 एलिमेंट्स गॅशियस स्टेट मध्ये आहेत. 118 एलिमेंट्स मधले 11 एलिमेंट्स फक्त गॅशियस स्टेट मध्ये. लिक्विड स्टेट मध्ये किती आहेत? 3च आहेत लिक्विड स्टेट मध्ये. कोण 3 लिक्विड स्टेट मध्ये आहेत? तर 3 लिक्विड स्टेट मध्ये असणारी हे बघा कुठे गेलं? ब्रोमीन. ब्रोमीन लिक्विड स्टेट मध्ये असतं. गॅलियम ऍट युअर पाम ऑर इन समर. ऍट युअर पाम म्हणजे तुमच्या पामच्या वॉर्मथ मुळे पण तो लिक्विड स्टेट मध्ये होतो. हा, आणि मर्क्युरी, मर्क्युरी मर्क्युरी हा मर्क्युरी. हे जे ग्रीन मधले 3 आहेत ना हे लिक्विड स्टेट मध्ये आहेत. म्हणजे बघा 118 मधले 3च लिक्विड स्टेट मध्ये आहेत. 11 + 3 किती झाले तर 13. म्हणजे राहिले किती एलिमेंट्स? 13 एलिमेंट्स गेले तर राहिले किती एलिमेंट्स? सॉरी 13 आणि 14. हे 11 + 3 14 एलिमेंट्स गेले. 14 एलिमेंट्स गेले तर राहिले किती? 118 - 14 किती राहणार आहेत? 100 किती राहणार आहेत? 104. सो 104 एलिमेंट्स कोणत्या स्टेट मध्ये आहेत तर सॉलिड स्टेट. अजून खूप आहे ह्यामध्ये डिस्कस करण्यासारखं. आता आपण फक्त काय डिस्कस केलं? पिरियॉडिक टेबल. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पिरियॉडिक ट्रेंड्स डिस्कस करणार. ॲटॉमिक साईज म्हणजे काय, आयोनिक साईज म्हणजे काय, व्हॅलेन्सी म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसा रिलेट होतो. हे बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे तुम्हाला समजलंच असणार आहे आता. हे आपण जे स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलं ना हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच आहे. आणि या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपल्याला असं दिसतंय की लेफ्ट टू राईट इलेक्ट्रॉन्स वाढत चाललेत. मग इलेक्ट्रॉन्स वाढत चालले तर काय होतंय आणि सेम ह्याच्यामध्ये असतील तर काय होतंय हे सगळं आपण परत एकदा घ्यायचं आहे पुढच्या लेक्चरमध्ये. आय होप तुम्हाला हा सगळा लेक्चर समजला असेल आणि जर समजलाय तर हा लेक्चर तुम्ही सगळ्यांबरोबर शेअर करा. नाही समजला तर परत बघा. पण हा पिरियॉडिक टेबल जर तुम्हाला समजला तर तुम्हाला S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक, F ब्लॉक 12वी पर्यंत सगळं समजणार. ठीक आहे. ओके बाय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.